आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। फडणवीसांविरोधात निवडणूक लढण्याच्या प्रश्नाला अनिल देशमुखांनी उत्तर देणं टाळलं। नागपूर दक्षिण पश्चिममधून लढण्याबाबत मी एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना निवडणुकीआधी मोठा धक्का। कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा। रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा मधुकर राळेभात यांचा आरोप। ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवर दावा आणखी प्रबळ। सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री महामार्गाचा आढावा घेणार। पहिल्या टप्प्यामध्ये शिंदे पनवेल ते महाड पाहणी करणार। मुंबई गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। खड्डे बुजवण्यासाठी सीएम शिंदेंच्या दौऱ्याचा मुहूर्त। खड्ड्यांमुळे मुंबई गोवा मार्गावरून वाहतूक करताना आढळले। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 70व्या वर्षी घेतला उपचारादरम्यान अखेरचा श्वास। खासदार वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार। आज दुपारी 3 वाजता त्यांचं पार्थिव नायगाव इथं आणल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार। प्रकृती बरी नसताना वसंत चव्हाण यांनी निवडणूक लढवली। नांदेडला लागलेला गद्दारीचा डाग चव्हाण यांना पुसायचा होता। वसंत चव्हाण इतक्यात आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं। संजय राऊत यांच्याकडून भावना व्यक्त। वसंत चव्हाण अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं। दुसऱ्या पक्षामध्ये असतानाही चव्हाण यांनी कधी कटुता ठेवली नाही। वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया।